उन्हाळा सुरू झाला की आपल्याला भातासोबत तिखट आमटी किंवा उसळी अगदी नकोशा वाटतात, काहीतरी हलकं फुलकं असं खावंसं वाटतं। आणि यावेळेस कैरीचा सुद्धा सीझन चालू असतो। तर आज आपण बनवणार आहोत कैरीपासून कढी। या कढीमध्ये आपण खोबऱ्याचा वापर नाही केलेला आहे, अगदी झटपट होते। त्यासाठी मी इथे एक कैरी घेतली, त्यावरची साल काढून घ्यायची, कैरीचे छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे, अगदी कैरीच्या आजूबाजूचं सुद्धा सगळं काढून घ्यायचं। आता हे तुकडे मिक्सरमध्ये घालून थोडं थोडं पाणी घालायचं आणि त्याची चांगली पेस्ट करून घ्यायची। आता ही पेस्ट मी एका बाउलमध्ये काढून घेते। त्यामध्ये आता 2 चमचे बेसन घालूयात आणि बेसनच्या गुठळ्या चांगल्या फोडून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्यामध्ये अजिबात गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत। असं सगळं मिक्स करून घ्यायचं बेसन। आता त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा लाल मिरची पावडर घालूयात, चांगलं मिक्स करूयात। मिक्सरच्या भांड्यातच मी थोडंसं पाणी घालून ते सुद्धा घालून घेतलं आणि चांगलं मिक्स केलं। आता इथे हे चांगलं बॅटर तयार आहे। पॅनमध्ये इथे मी 1 चमचा तेल घेतलं, त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, 7-8 कढीपत्त्याची पाने, हिंग याची फोडणी चांगली करून घ्यायची। मस्त अशी खमंग फोडणी झाली की त्यावर जे हे मिश्रण तयार केले ते ओतून घेऊयात। हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं। त्यामध्ये आता साधारण अर्धा ते 1 ग्लास मी इथे पाणी घातले, म्हणजे आपल्याला कढी जितकी पातळ घट्ट पाहिजे तेवढं पाणी घालून घ्यायचं। चवीपुरतं मीठ घालायचं, 1 चमचा गूळ घातला। मस्त असे कढीला चांगली उकळी येऊ द्यायची आणि कढी मध्ये मध्ये ढवळत राहायची। आता इथे कढीला मस्त अशी उकळी आलेली आहे, त्यामध्ये वरून कोथिंबीर घालूयात। आंबट गोड कैरीची कढी तयार, अगदी झटपट होते। तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडला तर वसुधा किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।